जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली। अभित नाईक पुढे काय म्हणाले आहेत ते पाहूया। राजकोट किल्ल्यावर आलेला आहे, तुम्हाला नेमके निर्देश काय होते आणि काय? जे मालवण मधील राजकोट किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारून 8 महिने झाले आणि त्या 8 महिन्याच्या कालावधीत जो काय पुतळ्याच्या बाबतीत दुर्घटना झाली त्याच्यात काय त्रुटी होत्या, तर त्या संदर्भात काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या सूचना आल्या की पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जिल्हाधिकारी आणि जर सिंधुदुर्गात जागेवर जाऊन स्थळ पाहणी करा आणि ह्या दोषींवरती कारवाई होण्यासाठी काळ्या फीत लावून त्यांचा निषेध करा। जे कोण त्याच्यात दोषी असतील त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। कारण काय ही पुतळा दुर्घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि आपल्या देशात ही पहिल्यांदाच घडलेली आहे। ह्या युगपुरुषांच्या बाबतीत असं भविष्यात घडता कामा नये, ही खबरदारी प्रशासनाने आणि सरकारने ह्यापुढील काळात घेतलेली आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की आज राज्यभर राष्ट्रवादी पक्षातर्फे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार पूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये 35च्या 35 जिल्ह्यांमध्ये ही आम्ही मोहीम आज 29 तारखेला राबवलेली आहे। आणि येणाऱ्या काळात आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान वाढवण्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लागणारं सहकार्य राष्ट्रवादीतर्फे आमच्या नेत्यांच्या मार्फत म्हणा किंवा आमच्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक जनतेच्या मार्फत आम्ही शिवप्रेमी म्हणून ती आर्थिक बाब असो किंवा इतर सहकार्य असो ती करण्याची आम्ही आज हमी घेतलेली आहे। आणि येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची आमची उंची कशी वाढेल हे स्मारक असं बांधण्यात येईल। आम्ही सरकारच्या सत्तेतले घटक पक्ष आहोत। एक सांगू इच्छितो की हे जे स्मारक बांधलं जाईल ते नक्कीच देशाला विलोभनीय असेल आणि ते चांगल्या पद्धतीचं असेल। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।